मला असं वाटतं की दादांच्या झालेल्या घटनेला कुणी राजकीय हेतूने न पाहता तपास यंत्रणेमध्ये CID असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही यंत्रणा यामध्ये संपूर्ण तपास करतायत. तपास मला वाटतं की या 8 दिवसामध्ये संपायला पाहिजे. तपासाच्या अंतिम जो अहवाल येईल त्या अहवालामध्ये जर आम्हाला कुठं शंका वाटली किंवा त्याच्यामध्ये कुठं दिरंगाई केली जाते, काही माहिती लपवली जाते, असं जर काही वाटलं तर आम्ही आवाज उठवू. परंतु तपास होण्या अगोदरच कुठलाही आवाज उठवणं किंवा काही स्टंटबाजा करणं यातून आम्हाला काही साध्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, दुसरा उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी, हे तिघही या बाबतीत गांभीर्यपूर्वक पाहत आहेत. महाराष्ट्रातल्या 13.5-14 कोटी जनतेला झालेल्या घटनेची सत्यता सादर केल्याशिवाय किंवा संपूर्ण माहिती दिल्याशिवाय तेही गप्प बसणार नाहीत. तपास होऊ द्या. झाल्यानंतर जर कुठं चुकीच्या पद्धतीनं काही दिसलं तर आम्ही नक्कीच आवाज उठवू.